नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 60,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/7/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी मोबाईल मेडिकल युनिट या ठिकाणी तयार करण्याच्या संदर्भातील या ठिकाणी वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे लेडी मेडिकल ऑफिसर या पदासाठी आहे। या पदासाठी तुमचं MBBS झालेलं असेल किंवा आयुष विथ रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। MBBS साठी तुम्हाला 2,000 रुपये पर डे आणि आयुषसाठी 1,333 रुपये पर डे या ठिकाणी याप्रमाणे रोजंदारी दिली जाणार आहे। त्यानंतर ANM किंवा स्टाफ नर्स या पदासाठी वॅकन्सीज आहे। तुमचं ANM झालेलं असेल, GNM झालेलं असेल, BSc झालेलं असेल, नर्सिंग झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 600 रुपये पर डे याप्रमाणे तुम्हाला रोजंदारी या ठिकाणी मिळेल। त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी तुमचं DMLT झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 600 रुपये पर डे रोजंदारी तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल। त्यानंतर फार्मासिस्ट या पदासाठी तुमचं D फार्म झालेलं असेल किंवा B फार्म झालेलं असेल तर एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 600 रुपये याप्रमाणे रोजंदारी या पदासाठी देखील तुम्हाला दिली जाणार आहे। या ठिकाणी निवड जी आहे तुमची मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे। 16/7/2024 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी सकाळी 11 वाजल्यापासून तुमची मुलाखत जी आहे या ठिकाणी घेतली जाणार आहे। आपण या वेळेदरम्यान या ठिकाणी हजर राहायचे आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।